हॅलो, तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप रिलॅक्स होता. कारण ओवीचे आजी-आजोबा आलेले आहेत. ओवीला त्यांच्याकडे सोपवलं आणि मी माझी मात्र सगळी कामे आवरून घेतली. त्यानंतर दुपारी मी इकडे बॅग पॅक करायला घेतली होती. कारण आम्ही 10 ते 15 दिवसांसाठी गावी जातोय. का ते पुढे सांगतेच. त्याआधी मम्मीने शेतातले गोड-गोड असे रामफळ आणले होते. ते देखील खाल्ले आणि इव्हिनिंगला मी इकडे ढोकळ्याचे रेडीमेड पीठ मागवले होते, जे की मी फर्स्ट टाईमच यूज करणार आहे. तर सुरुवातीला रेडीमेड पीठ एका बाउलमध्ये घेऊन त्यात थोडंसं पाणी घालून स्मूथ असं बॅटर तयार करून घेतलं आणि हे पीठ मी इडली मेकरमध्ये लावत आहे. आणि हा देखील माझा पहिलाच एक्सपेरिमेंट आहे. तर ढोकळा तर छान झाला होता, पण ॲज अ कम्पेअर टू ढोकळा मेकर थोडासा फ्लफी कमी झाला होता, पण टेस्ट मात्र कमाल होती. मग आम्ही सर्वांनी मिळून ढोकळा एन्जॉय केला आणि माझी राहिलेली बॅग देखील पॅक करून घेतली. आणि हो, आम्ही गावी यासाठी जातोय कारण की आमच्या गावची यात्रा आहे. गावची यात्रा म्हटलं की तो आमच्यासाठी मोठा एक सणच असतो आणि जायचं तर अगदी तोंडावर आलेलं आहे, पण बरीच अजून कामं पेंडिंग आहेत. मग इकडे ओवीला मम्मीकडे ठेवला आणि आम्ही मात्र डीमार्टला होम इसेन्शियल वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि तिथून ते टाऊनची शॉपिंग करण्यासाठी आलो. इकडे आहोंसाठी कपडे वगैरे घेतले आणि घरी जाईपर्यंत बराच लेट देखील झाला होता. आणि कितीही लेट झाला तर रात्रीच्या जेवणाचा मेनू ठरलेला होता. मग इकडे मम्मीने बाजरीच्या भाकरी केल्या, मी देखील चिकनच्या भाजीला फोडणी दिली आणि हो नाही करत करत आहोंना आवडतो म्हणून थोडासा फ्राय देखील बनवला आणि त्यानंतर हा ब्लॉग मी इथेच एंड केला. बाय.